नमस्कार। भद्रावतीत एकाच मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्याने संपूर्ण विदर्भात भद्रावती नगर परिषदेची विशेष चर्चा होत आहे। एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची राज्यात महायुती असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र अनेक ठिकाणी प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढत असताना दिसत आहे। ही लढत मैत्रीपूर्ण लढत म्हटली तरी प्रतिस्पर्धी हा प्रतिस्पर्धीच असतो हे भद्रावती येथे झालेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभेने जाहीर दाखवून दिले आहे। कारण आज भद्रावतीतील ज्या यशवंतराव शिंदे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली, त्याच मैदानावर 3 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांच्या प्रचारासाठी आले होते। इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जसे देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण बंद होणार नाही असे म्हटले। अगदी हेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे म्हटले होते। एकूणच निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं किती निर्णायक असतात हे यावरून स्पष्ट होते। शिंदे यांनी महायुतीच्या यशात शिवसेनेचा निर्णायक आणि मोठा वाटा असल्याचे म्हटले होते। भद्रावतीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते। खरे तर भद्रावती नगर परिषदेवर 25 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे आणि आता गंमत म्हणजे ज्यावेळी अनिल धानोरकर शिवसेनेत असताना भद्रावतीचे नगराध्यक्ष होते त्याच वेळी प्रफुल्ल चटकी हे उपाध्यक्ष होते आणि आता अनिल धानोरकर हे भाजपातून तर चटकी हे शिंदेंच्या शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत। यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भद्रावतीत सर्व प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आजी माजी शिवसैनिक आहेत। त्यामुळे शिवसेना भाजप या 2 मित्र पक्षांमध्ये होणाऱ्या इथल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।